नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथे नगेट्स बनवण्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 वाटी भगर घेतलेली आहे। आता तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा कप घेऊ शकता आणि त्याने प्रमाण घेतलं की अगदी व्यवस्थित असं हे आपलं नगेट्स तयार होणार। तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचा आहे आपल्याला साबुदाणा। आपल्याला फक्त फुलेपर्यंत भाजायचा आहे, खूप असा लाल कलरवर भाजायचा नाही। सतत हलवत आपल्याला छान असं, कारण यामध्ये कसं ओलसरपणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे। 2 ते 3 मिनिटे फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे साबुदाणा सुद्धा हलकासा फुललेला आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला भगर। ज्यावेळेस आपण भगर घेतो त्यावेळेस व्यवस्थित निवडून घ्यायची। त्यामध्ये काय असतं, गाराचे खडे सुद्धा असतात, त्यामुळे ते कचकच लागू शकतात। त्यासाठी स्वच्छ करणं किंवा निवडून घेणं खूप गरजेचं आहे। आता नेहमी आपल्याला उपवासाच्या दिवशी खिचडी खाऊन कंटाळा येतो, रताळी खाऊन कंटाळा येतो। तर असं काहीतरी उपवासाच्या वेळेस वेगळं काहीतरी केल्यानंतर आपण सगळे पोटभर खाऊ शकतो आणि चवीला सुद्धा खूप छान होतात। आता हे सुद्धा आपण फुलेपर्यंत मंद गॅसवर भाजून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता 2-3 मिनिटांमध्ये भगर छान अशी फुललेली आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता हे एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे भगर आणि साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। खूपही बारीक पावडर करायची नाही, अगदी रवाळ असं ठेवायचं आहे। तर बघा, एकदम रवाळ अशी आपण पावडर इथे बनवून घेतलेली आहे। तर आपण साबुदाणा आणि भगर हे बारीक वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। इथे बरोबर 2 वाट्या भरलेला आहे। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल। जे तुम्ही उपवासाला खात असाल ते तेल तुम्ही इथे वापरायचं आहे। आता यामध्ये घालणार आहे मी अर्धा चमचा जिरं। आता तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल, पण ही रेसिपी मी उपवासाच्या आधी करत आहे त्यामुळे मी जिरं घातलेलं आहे। त्यानंतर घालायचं आहे इथे अर्धा चमचा किसलेलं आलं आणि तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तिखटाप्रमाणे इथे मिरची घालायची आहे। इथे मी 3 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे परतून घेतलेलं आहे आणि याच्यातला जे आलं आहे, मिरची आहे, त्याचा उग्र वास निघून गेलेला आहे, कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता ज्या वाटीने आपण मोजून घेतलं, 1 वाटी भगर, अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतलेला आणि त्याची पावडर करून 2 वाट्या भरलेली आहे। तर आपल्याला त्याच्या डबल पाणी यामध्ये घालायचं आहे। इथे मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। आता उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल। आणि अगदी चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। आता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ही पावडर सोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे। आणि ह्या गाठी मोडत आपल्याला घट्ट गोळा होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। तर बघा, पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि घट्ट गोळा तयार झालेला आहे। आपल्याला खूपही घट्ट गोळा तयार करायचा नाही, कारण तो कोमट झाल्यानंतर खूप आकसला जातो आणि जास्त घट्ट होतो। आता गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये काढून आपल्याला हे कोमट करायचं आहे। तर इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि भांडं आपल्याला पसरट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि असं पसरून ठेवायचं, म्हणजे पटकन असं हे कोमट होतं।
मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी उकडून किसून घेतलेला बटाटा आणि तो आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे आणि एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण मळून एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हातावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे करून तुम्ही याचे भजे बनवू शकता किंवा मेदूवडा बनवू शकता. आता आपल्याला नगेट्स बनवायचं आहे. छोटा छोटा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला नगेट्स बनवून घ्यायचे आहे. करायला खूप सोपे आहे बघा. अशा पद्धतीने किंवा पोळीपाटावर तुम्ही घेऊन लंबगोल आकार देऊन कट करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने बनवू शकता. जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता सगळे आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊ. तर इथे सगळे नगेट्स आपण बनवून घेतलेले आहे आणि एकसारखे बनवलेले आहे. आता आपण तळून घेऊ. आता नगेट्स तळण्यासाठी तेल इथे गरम केलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक नगेट्स हे सोडून घ्यायचे आहे. जेवढे कढईत बसतील तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहे. आता ज्यावेळेस आपण नगेट्स कढईमध्ये सोडतो त्यावेळेस लगेचच झाऱ्या लावायचा नाही. 1-2 मिनिटानंतर असेच तळून द्यायचे आणि नंतर आपल्याला झाऱ्या लावायचा आहे. आता 2 मिनिटानंतर आपल्याला याला हलकंसं हलवून घ्यायचं आहे आणि एकमेकांना हे चिकटलेले असतात ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने मोकळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावरही तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे नगेट्सचा कलर बघू शकता. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची, कुठेही वाढवायची नाही. त्यामुळे काय होतं, वरून जळतील आतून तसेच राहतील. अतिशय छान अशी कुरकुरीत झालेली आहे. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर बाकीचे राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊ. तर इथे आपले आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे कुरकुरीत नगेट्स खाण्यासाठी तयार झालेले आहे. खूप जास्त काही वेळ लागत नाही आणि करायलासुद्धा खूप सोपे आहे आणि कमी साहित्यामध्ये होतात. तर नेहमी आपल्याला उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर हा उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही इथे वरून बघू शकता कुरकुरीत झालेले आहे आणि तेलकटसुद्धा झालेले नाही. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहे. तर हे नगेट्स तुम्ही ह्या एकादशीला जरूर करून बघा. आता हे नगेट्स तुम्ही असेही खाऊ शकता किंवा तुम्ही झिरक्याबरोबर खाऊ शकता आणि थंडगार अशा दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर ह्या एकादशीला सोप्या पद्धतीने आणि माझ्या पद्धतीने हे नगेट्स तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.